मी काही मुद्दे लिहून ठेवले इथं मायावादाबद्दल, तर त्या मुद्द्यांचा आपण आधी विचार करूया. भावना माताजी, तुम्ही आपण एक वेळेस जवाहरमध्ये कुकिंग करत असताना तुम्ही बोलले ना की तिकडच्या सत्संगामध्ये पण लोकांना नशा वगैरे लोकांची सुटते किंवा लोकांच्या चारित्र्यामध्ये बदल घडतो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आज लवकर यायला सांगितलं की इथे आपल्याला कळतं की बाहेरून सगळ्या आध्यात्मिक संस्था सारख्याच वाटतात. सगळीकडे सांगतात मांसाहार करू नका, नशापान करू नका, आणि सगळीकडे लोकांचं वागणूक सुधारते, परंतु तत्वज्ञानाच्या स्तरावरती शिकवणुकीमध्ये बदल असतो. तर आपलं वैष्णवांचं काय तत्वज्ञान आहे हे आपण आज अभ्यास करणार आहोत. नाहीतर वर बघायला गेलं तर सगळीकडे सारखंच वाटते. भावना माताजी, माझा आवाज येतो ना तुम्हाला? हा, तर आपण जे स्वयंपाक करत असताना एकदा चर्चा केली होती तुम्ही आणि सुधा माताजी होत्या की हे पण महाराज असे सांगतात, ते पण महाराज सांगतात, आणि तिकडे पण लोकांच्या चरित्र्यामध्ये सुधारणा होते. तर आज आपल्याला चर्चा ही करायची आहे की वर बघता सगळीकडे सारखंच वाटतं की सगळ्या धार्मिक संस्थांमध्ये एकसारखी शिकवणूक आहे किंवा लोकांमध्ये बदल घडत आहे. मग आपल्या वैष्णवांच्या शिकवणुकीमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे? वरवर तर सगळ्यांचं स्वरूप सारखंच आहे. सगळे काय म्हणतात, चोरी करू नये, खोटं बोलू नये, मांसाहार करू नये, नशापान करू नये, आणि सगळ्यांच्या ठिकाणी असं बघायला मिळते की लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा होते. पण शिकवणुकीमध्ये फरक कुठे असतो तर तत्वज्ञानामध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे सगळेच भागवत सप्ताह एकसारखे नसतात, किंवा सगळेच कथावाचकाचा सांगण्याचा मनोभाव एकसारखा नसतो, किंवा सगळ्याच आध्यात्मिक संस्था एकसारख्या नाही आहेत, किंवा सगळ्या धर्मांची शिकवणूक एकसारखी नाहीये, आणि सगळ्या संप्रदायाची शिकवणूक पण एकसारखी नाहीये. तर हे आपल्याला समजलं तर समजेल की आपण वैष्णव संप्रदायामध्ये, खास करून इस्कॉन मध्ये कुठल्या तत्वज्ञानाला फॉलो करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा आज एक अभंग पाठवला, सर्वांनी त्याचं वाचन केलं? व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं ना मी सर्वांना. माझा आवाज येतो? हा, वाचन केलं ना तुम्ही सर्वांनी? जवाहरमध्ये सर्वांनी वाचन केलं की नाही? सावंत सर, किती लेट तुम्ही? तर मी हे म्हणतोय की मी आज तुकाराम महाराजांचा अभंग पाठवला, ते सर्वांनी वाचलं ना? त्याच्यातून काय समजलं तुम्हाला? तर ते महत्वाचं आहे. तर आपण या महत्वाद किंवा अद्वैतवादाबद्दल थोडीशी चर्चा करूया. मी काही मुद्दे लिहून ठेवलेत. हे बघा, मी तुम्हाला परत सांगतोय, मला सर्व काही माहिती असं मी म्हणणार नाही, कारण हा मायावाद, द्वैत अद्वैतवादाचा सिद्धांत ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यावरती शेकडो पुस्तकं दोन्ही साईडनं लिहिली आहेत. तर खास करून जे उडुपीचे मध्व भक्त आहेत, मध्व संप्रदायाचे, आणि जे शंकराचार्यांचे अनुयायी आहेत, या दोघांमध्ये नेहमी कलश असायचा. तर एक संप्रदाय अद्वैतवादाचं पुस्तक लिहायचा, तर हे दुसरे संप्रदायाचे त्याचं खंडन करण्यासाठी दुसरं पुस्तक लिहायचे. तर माझी कदाचित नावामध्ये इकडे तिकडे होईल, परंतु एक पुस्तक यांनी लिहिलं होतं शंकराचार्यवाल्यांनी, द्वैत मर्दन, म्हणजे द्वैतवादाचं आम्ही मर्दन करतो. तर या द्वैतवाल्यांनी पुस्तक लिहिलं अद्वैत दंतभंजन, म्हणजे अद्वैतवाल्यांचे आम्ही दात पाडतो. तर असे यांच्या पुस्तकांची नावं पण आहेत. तर असे अनेक ग्रंथ लिहिलेले गेले आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट काही एवढी छोटी नाहीये. परंतु जेवढं काही वैष्णव आचार्यांनी, रामानुचार्य, बलदेव विद्याभूषण, विश्वनाथ जगू ठाकूरांनी, प्रभुपाद यांनी जेवढं काही सांगितलं आणि जितकं मला समजलं त्याच्यावर आधारित मी तुम्हाला सांगत आहे, नाहीतर हा विषय खूप गहन आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही चर्चा करूया की मायावाद म्हणजे काय. बघा, अद्वैतवादालाच मायावाद म्हणतात, आणि या अद्वैतवादाचं आणि मायावादाचं तत्वज्ञान आदि शंकराचार्यांनी दिलंय. याची आपण काल पण चर्चा केली. काल ते आपले कावरके प्रभूजी म्हटले होते की मराठीमध्ये श्लोक पाहिजे, तर आज मी हा शोधून आणला. मायावादम असत शास्त्रम कच्छन्न बौद्ध उच्यते मयेव कथितम देवी कलो ब्राह्मण रूपिना. तर या श्लोकामध्ये शंकराचार्य बोलतात की मी मायावादाचं शिकवणूक कलियुगामध्ये करेल, आणि मायावाद हा
झाकलेला बुद्धाचं तत्वज्ञान आहे. ते कसं आपण समोर बघूया. तर मायावादाला समजणं इतकं सोपं नाहीये, परंतु आचार्यांनी सोप्या शब्दात जे सांगितले मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अद्वैत तत्वज्ञान किंवा मायावाद या लोकांचं काय म्हणणं असतं, त्यांचे काही ठराविक असे प्रिन्सिपल्स आहेत. पहिली गोष्ट, मायावाद हा शब्द ते स्वतः मान्य करत नाहीत की आम्ही मायावादी आहोत. त्यांना मायावादी वैष्णव आचार्यांनी नाव दिले, अद्वैतवाल्यांना मायावादी म्हणून. आणि इंटरनेटवरती एक साईट तुम्हाला कदाचित मी कधी पाठवेल, इंग्लिशमध्ये आहे पण ती. तर त्या साईटवरती त्यांनी सांगितले काही अद्वैतवादी लोकांनी म्हणजे अद्वैतवादी साहित्यकारांनी पण स्वीकार केलंय की त्यांचं तत्वज्ञान हे मायावादाचं आहे. तर मायावाद हा शब्द कुठून आला हे मी तुम्हाला सांगतोय. कुठून आला? वैष्णव आचार्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये मायेबद्दल जास्त बोललं जातं म्हणून त्यांना मायावादी असं नाव दिलं. दुसरी गोष्ट, शंकराचार्यांच्या अनुयायीमध्येच काही लेखकांनी स्वतःला मायावादी म्हणून घेतलेलं आहे. परंतु आता जे शंकराचार्यांचे अनुयायी आहेत ते मान्य करत नाहीत स्वतःला मायावादी म्हणून. तर हे एक मुद्दा लक्षात ठेवा. आता अद्वैतवाद किंवा मायावाद काय आहे थोडक्यात जर समजून घ्यायचं तर या लोकांनी काय केले, अद्वैतवाल्यांनी वेदांमधले, अद्वैतवाल्यांनी म्हणण्यापेक्षा शंकराचार्यांनी वेदांमधले काही सूत्र उचललेत आणि त्या सूत्रांना त्यांनी महावाक्य असं नाव दिले. तर ते म्हणतात की हे महावाक्यच महत्वाचे आहेत. जसं की तत्त्वम असि, अहम ब्रह्मास्मी. आणखीन 2-3 श्लोक आहेत पण मला 2च भेटले, टोटल 5 आहेत त्यांचे महावाक्य. असे काही महावाक्य आहेत, मला 2 मिळाले. तत्त्वमसि, अहम ब्रह्म सत्य जगन मिथ्या, तत्त्वमसि, अहम ब्रह्मास्मी, आणखीन असे काही त्यांचे महावाक्य आहेत. याला आदि शंकराचार्यांनी महावाक्य म्हटलंय. तर दुसरी एक गोष्ट काय आहे की हे लोक केवळ वेदांना आणि उपनिषदाला मानतात. ते महाभारत, रामायण किंवा पुराणांना मानत नाहीत. ते काय म्हणतात, केवळ वेद आणि उपनिषद, फक्त भगवद्गीतेला ते मानतात. बाकीच्या स्मृती साहित्यामध्ये नाहीतर ते फक्त श्रुतीला मानतात. श्रुतीमध्ये येतं वेद आणि उपनिषद, ते स्मृतीला मान्य करत नाही, ते म्हणजे अद्वैतवादी. तर स्मृतीमध्ये कोण येतं, पुराण, इतिहास वगैरे. तर पुराणामध्ये जे सगळे पुराण आहेत आपले, भागवत पुराणाला पण ते मानत नाहीत. त्याच्यानंतर रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी पण त्या काल्पनिक आहेत असं मानतात त्यांचे बरेचसे अनुयायी. परंतु असं नाहीये. आपल्या वैष्णव आचार्यांनी वेदांचा अभ्यास करून सिद्ध केले की इतिहास, पुराण आणि पंचम वेदम उच्चते. इतिहास आणि पुराण हे 5वा वेद आहेत, हे आपल्या वैष्णव आचार्यांनी सिद्ध केले. परंतु हे अद्वैतवादी स्मृती साहित्याला, खास करून पुराणांना का मान्य करत नाहीत, कारण त्याच्यामध्ये त्यांना अद्वैत सिद्ध करणं खूप कठीण पडतं. म्हणून आपल्याला सोयीस्कर पडण्यासाठी त्यांनी सरळ सरळ स्मृती साहित्याचा नकारच करून टाकलाय. ते मानतात कशाला, प्रस्थानत्रयला मानतात. प्रस्थानत्रय मध्ये येतं एक वेदांत सूत्र, दुसरं येतं तुमचं उपनिषद आणि तिसरं येतं गीता. तर स्मृतीच्या ग्रंथामध्ये केवळ गीतेला ते लोक मानतात, बाकी ग्रंथांना मानत नाही. तर एवढं सांगून झाल्यावर त्याला तुम्हाला सांगतोय की यांचं तत्वज्ञान काय आहे, मायावाद किंवा अद्वैतवादांचं. तर यांचं म्हणणं काय आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, की ब्रह्म नावाची एक वस्तू आहे किंवा ब्रह्म नावाचं एक पुंज आहे, त्याच्यामध्ये काहीच गुण नाहीयेत. काही गुण नाहीये, काही आकार नाहीये, काही रंग नाही आहे, काही अपरिवर्तनीय, अनिर्वचनीय असं त्याचं ते स्पष्टीकरण देतात की ब्रह्म काय आहे. तर मायावादी लोक ब्रह्माची कशी व्याख्या देतात की ज्याचा आपण शब्दामध्ये व्याख्या करू शकत नाही, असे शब्द वापरतात ते की अचिंतनीय, अपरिवर्तनीय, आणखीन निराकार, निर्गुण, हे शब्द ते वापरतात ब्रह्मसाठी. आणि मग त्यांचं म्हणणं काय, केवळ हा ब्रह्मच अस्तित्वामध्ये आहे, बाकी हे सगळं जग म्हणजे स्वप्न आहे, असं त्यांचं तत्वज्ञान आहे. आणि या तत्वज्ञानावर आधारित असं मॅट्रिक्स पिक्चर बनवला त्यांनी. परंतु आपण हे मान्य करत नाही. आता आपण समोर चर्चा करत आहोत. आता तुम्ही फक्त ब्रह्म काय याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित करा. ब्रह्म, त्यांचं म्हणणं की ब्रह्म नावाची एकच वस्तू या जगामध्ये अस्तित्वामध्ये आहे, जगामध्ये म्हणजे सगळीकडेच. तो ब्रह्म कसा आहे, निराकार, निर्गुण, अपरिवर्तनीय, अचिंतनीय असे त्या ब्रह्माचे गुण आहेत. म्हणजे अगुण, गुण पण म्हणता येत नाही. ते म्हणतात की ब्रह्मांडला काही गुण पण नाहीये. तर ब्रह्म नावाचे काहीतरी
पदार्थ आहे. जसं की सायन्समध्ये ते लोक बिग बँग थेरी मध्ये म्हणतात की काहीतरी पार्टिकल होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि सगळं जगत बनलं. तो पार्टिकल काय त्याचं ते डिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. तसंच या लोकांचं पण हे आहे, ब्रह्मच असं सांगतात ते लोक, ब्रह्म एक आहे आणि बाकी सगळं जगत म्हणजे आता तुम्ही आम्ही आपण जे बोलतोय, जे आपण जेवण करतो किंवा जे रंग वगैरे बघतो, हे सगळं भ्रम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की आपण स्वप्न बघतो, स्वप्नामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघतो, परंतु ते सत्य नसतात. तर हे जग एक भ्रम आहे. परंतु वैष्णवाचार्य त्याला मान्य करत नाहीत. त्याचं कसं खंडन केलं जातं ते तुम्हाला मी नंतर सांगतो. तर आता हे झालं ब्रह्म. तर मग ब्रह्मपासून मग हे सगळं अस्तित्वामध्ये कसं काय आलं, हे सगळ्या गोष्टी निर्माण कशा झाल्या, तर ते काय म्हणतात की ब्रह्मवरती जेव्हा मायाचं आवरण येतं, आता माया एक काहीतरी सिद्धांत आहे, ते पण तिथे पण त्यांची थोडीशी गडबड होते, त्याचं ते स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ते म्हणतात की ब्रह्मावरती जेव्हा मायेचं आवरण येतं तेव्हा त्या आवरणातून ईश्वर भाव निर्माण होतो आणि तिथून ईश्वरांची निर्मिती होते. हा झाला ईश्वर निर्मितीचा स्पष्टीकरण. नंतर त्याच ब्रह्मावरती जेव्हा मायेचं अधिक आवरण चढतं किंवा कंडिशनिंग जास्त होते तेव्हा जीव भाव निर्माण होतो आणि ते ब्रह्म जीव म्हणून इथे येतं, असं या लोकांचं म्हणणं आहे. तर या ब्रह्मवरती मायेचं आवरण आलं म्हणून हे जीव आणि ईश्वर निर्माण झाला. या मायेच्या आवरणामुळे यांच्या सिद्धांताला मायावाद असं म्हटलं जातं. तर इथे मी तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय ते सांगितलं, त्याची ते लोक स्पष्टीकरण देतात. जीव आणि ईश्वराचं त्यांचं काय स्पष्टीकरण आहे हे मी तुम्हाला, आणि ते लोक म्हणतात की केवळ ब्रह्मसत्य आहे, हे जगत मिथ्या आहे, असं त्या लोकांचं स्पष्टीकरण आहे. तर इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर याचं आपण आपल्या आचार्यांनी कसं खंडन केलं याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगेन. तुम्हाला कुठे पण प्रश्न असेल तर मध्ये हँड रेस करा. तर हे झालं मायावादाचं सिद्धांत. हे आचार्यांनी सांगितल्यानुसार खूप सोप्या पद्धतीने, ऍक्च्युली इतकं सोपं नाहीये. ते लोक खास करून जे मायावादी मार्गामध्ये जे आध्यात्मिक लोक असतात त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काय म्हणतात की शास्त्रामध्ये जर एखादी गोष्ट सरळ सरळ सांगितली असेल तर त्याचा सरळ अर्थ घ्यायचा नाही, इनडायरेक्ट अर्थ घ्यायचा. आणि हे लोक संस्कृतच्या व्याकरणामध्ये खूप पटाईत असतात, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये हे लोक इनडायरेक्ट अर्थ काढतात. तर त्याच्यासाठी ते काय उदाहरण देतात, समजा कोणी म्हणत असेल सकाळी पाण्यातून सूर्य उगवला आणि संध्याकाळी पाण्यात सूर्य मावळला, तर ते म्हणतात बघा बरं असं कधी होतं का, कधी सूर्य तर पाण्यातून निघत नाही आणि पाण्यात तर जात नाही, ते केवळ आपला भ्रम आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वाक्याचा आपण इनडायरेक्ट अर्थ घेतला पाहिजे, असा एक त्यांचा सिद्धांत आहे. परंतु आपले वैष्णवाचार्य त्याला उत्तर काय देतात की जिथे अर्थ सरळ सरळ आहे तिथे इनडायरेक्ट घेण्याची गरज नाही. जर जिथे अर्थ समजत नसेल, जसं की या उदाहरणामध्ये सूर्य पाण्यातून येत नाही आणि पाण्यात जात नाही हे सगळ्यांना मान्य आहे, म्हणून तिथे इनडायरेक्ट अर्थ आपण घेऊ शकतो. पण ज्या ठिकाणी शास्त्रामध्ये अर्थ स्पष्ट सांगितला आहे तिथे पण विनाकारण इनडायरेक्ट अर्थ लावण्याची गरज नाही. त्याच्यामुळे हे लोक काय करतात, जिथे गीतेमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं अद्वैतवादाचं तत्वज्ञान स्पष्ट होत नाही त्या ठिकाणी पण ते इनडायरेक्ट अर्थ लावतात. तर अशी त्यांची एक गडबड आहे. आणखी तुम्ही फक्त एक एक नोंद करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपल्या वैष्णव आचार्यांनी पहिलं खंडन काय केलं, पहिलं खंडन हे आहे की जर तुम्ही म्हणता की ब्रह्म हा एकच पदार्थ अस्तित्वामध्ये आहे, दुसरं काहीच अस्तित्वामध्ये नाहीये, तर मग जर या ब्रह्माला माया जर आवरण घालू शकत असेल तर याचा अर्थ ब्रह्मपेक्षा माया श्रेष्ठ झाली. तर याचं ते लोक उत्तर देऊ शकत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं काय की एकच ब्रह्म, दुसरं काहीच नाही आणि ब्रह्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण ब्रह्मावरती जर माया आवरण घालते याचा अर्थ माया ही ब्रह्मपेक्षा श्रेष्ठ झाली पाहिजे. ते त्यांचं पहिलं खंडन होतं. नंतर त्या लोकांचं आणखीन एक स्पष्टीकरण काय असतं की कसं कसं निर्मित झालं, ते लोकांचे प्रतिबिंबवाद नावाचा एक सिद्धांत. त्याच्यामध्ये ते समजा एक सूर्य आहे आणि आपण बऱ्याच मडक्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा सूर्याचं प्रतिबिंब पडतं तेव्हा ते आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी एक एक सूर्य आहे, परंतु खरं बघायला गेलं तर सूर्य एकच असतो. तर याला त्यांनी नाव दिले प्रतिबिंबवाद. तर ते काय म्हणतात की ब्रह्म एकच आहे, परंतु जसं सगळ्या मडक्यात तेल ठेवलं किंवा पाणी ठेवलं तर सूर्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं, तसंच ब्रह्म एकच आहे
परंतु या सगळ्या मडक्यामध्ये जसं त्याचं प्रतिबिंब पडतं त्याप्रमाणे हे जीव आहेत, असं एक त्यांचं स्पष्टीकरण आहे. या स्पष्टीकरणाला म्हणतात प्रतिबिंबवाद. तर या प्रतिबिंबवादाचं आपल्या वैष्णवाचार्यांनी कसं खंडन केलंय? वैष्णवाचार्य म्हणतात की पहिली गोष्ट तर कुठल्याही गोष्टीचं प्रतिबिंब पडण्यासाठी त्या गोष्टीमध्ये काहीतरी गुणधर्म असले पाहिजे. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आत्म्याचं प्रतिबिंब आरशामध्ये बघितले का? नाही ना. आत्म्याचं आपण अशाच गोष्टीचं प्रतिबिंब बघू शकतो की त्या गोष्टीमध्ये काहीतरी गुणधर्म असला पाहिजे. जसं की त्या गोष्टीला काहीतरी रंग असला पाहिजे, आकार असला पाहिजे. तर आणि भौतिक गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर आकाशाचं पण कधी प्रतिबिंब पडत नाही. जे आपल्याला आकाशाचं प्रतिबिंब दिसतं ते ऍक्च्युली सूर्याचे किरण आणि हवा आणि धुलीचे कण याच्यामुळे सूर्यकिरण प्रसारित झाल्यामुळे आपल्याला आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. परंतु आकाश हा जो पदार्थ आहे त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. जर एका भौतिक पदार्थामध्ये पण काही गुणधर्म नाही आहेत, त्याचं जर प्रतिबिंब दिसत नसेल तर ब्रह्म जो आहे त्याच्या जो निर्विकार, निर्गुण, निराकार आहे, मग अशा गोष्टीचं प्रतिबिंब कसं काय पडणार? तर हे आपले वैष्णवाचार्य याचं खंडन करतात. त्यांनी काय सांगितलंय? पहिले त्यांनी सांगितले की ब्रह्मावरती मायेचं आवरण येतं म्हणून ईश्वर भाव आणि जीवभाव निर्माण होतो. त्याचं खंडन वैष्णवाचार्यांनी केलं की माया जर ब्रह्माला आवरण घालत असेल तर ब्रह्मापेक्षा माया श्रेष्ठ झाली. तर हे त्यांना मान्य करता येत नाही, कारण ब्रह्मापेक्षा काही श्रेष्ठ नाही. हा पहिल्या मुद्द्याचं खंडन. दुसरा मुद्दा ते म्हणतात की यथा घटाकाश फटाकाश, की जसं घटामध्ये आकाश आहे आणि घडा जर फोडला तर घड्यातलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक होऊन जातं. तर इथे आपण प्रतिबिंबवादाची चर्चा केली. ते म्हणतात की सूर्य एकच आहे, परंतु त्याचे सगळीकडे प्रतिबिंब पडतात आणि असे वाटतात की खूप सारे सूर्य आहेत. परंतु आपले वैष्णव आचार्य म्हणतात की प्रतिबिंब पडण्यासाठी त्या पदार्थामध्ये काहीतरी गुणधर्म असला पाहिजे. तुम्ही म्हणताय की ब्रह्म निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, मग अशा गोष्टीचं प्रतिबिंब कसं काय पडतं? तर याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाहीये. नंतर ते लोक नंतर आपल्या वैष्णवाचार्यांनी आणखीन एक मुद्दा काय उचललाय की कुठल्याही गोष्टीचं प्रतिबिंब पडण्यासाठी दुसरा एक पदार्थ लागतो. समजा आपलं जर प्रतिबिंब आपल्याला बघायचं असेल तर आरसा लागेल. परंतु तुमचं असं म्हणणं आहे की या जगामध्ये केवळ ब्रह्मच आहे, दुसरं काही अस्तित्वामध्ये नाहीच आहे. दुसरं काहीच अस्तित्वात नाही, मग तो दुसरा प्रतिबिंबित करणारा पदार्थ कुठून आला? त्याचं पण स्पष्टीकरण हे एकात्मवादी किंवा मायावादी किंवा अद्वैतवादी देऊ शकत नाही. हे त्यांच्या काही चुका झाल्या. नंतर कारण त्यांना प्रॉब्लेम काय आहे? ते म्हणतात की ब्रह्म हा निर्गुण, निराकार, निर्विकार, अकल्पनीय आहे. म्हणजे या ब्रह्मापासून ही सगळी सृष्टी कशी निर्माण होते याचं स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही, कारण ब्रह्मामध्ये काहीच बदल घडत नाही, तो अपरिवर्तनीय आहे. म्हणून ते त्यांना असं हे इनडायरेक्ट मिनिंग समजावून सांगावं लागतं की ब्रह्म मायेवरती आला किंवा प्रतिबिंबित झाला. परंतु वैष्णव अंडरस्टँडिंग मध्ये आपण या सृष्टीला काय समजतो? त्या लोकांनी काय सांगितलं की ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. परंतु वैष्णव आचार्य काय सांगतात की ब्रह्म पण सत्य आहे, म्हणजे भगवंत पण सत्य आहे आणि जगत पण सत्य आहे. परंतु जगताचं स्वरूप कसं आहे? नश्वर आहे आणि काही वेळासाठी टिकतं, परंतु सत्य आहे. ते लोक जगाला सत्य मानत नाहीत, परंतु वैष्णव आचार्य जगाला सत्य मानतात. आणि मग हे जग निर्माण कसं झालं? तर आपण म्हणतो की भगवंतांच्या शक्तीच्या साहाय्याने शक्तीमध्ये परिवर्तन होऊन हे जग निर्मित झालं. आणि याला आपल्याकडे स्पष्टीकरण आहे, कारण शक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकतं. परंतु ब्रह्मापासून कशी सृष्टी निर्माण झाली याचं त्यांच्याकडे स्पष्टीकरण नाहीये, कारण ब्रह्म हा निर्विकार आहे. तर हे काही मुद्दे झाले. आणि आता मी जे मुद्दे, तुम्ही फक्त नोंदी करून ठेवा. काही प्रश्न असेल तर कधी पण मध्ये तुम्ही हँड रेज करू शकता. नंतर बघा, अध्यात्म पण एक एका विज्ञानासारखं आहे. आता आपण पहिले काय की गणपतीला जायचं, हनुमानाला जायचं, महादेवाला जायचं, सगळ्या देवाकडे जायचं. परंतु याच्या मागचं तत्वज्ञान काय याच्याबद्दल आपण कधीच विचार नाही केला. आता आपण जेव्हा अभ्यास करतोय आपण, तेव्हा आपल्याला समजतं की अध्यात्मामध्ये पण इतके सखोल विषय आहेत. तर जे पण हे अध्यात्म मार्गामध्ये लोक आहेत, 99% लोकांना माहीतच नसतं की अद्वैतवाद, द्वैतवाद, मायावाद असं काही आहे म्हणून. जेव्हा सिरियसली कोणी शास्त्राचा अभ्यास करते, त्यासाठी गीता, भागवत शास्त्रांचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला असं तर वाटत नाही ना की अरे हे जाणून करायचं का, याच्यापेक्षा आपला आधीच बरं होतं.
कधी कोणत्या देवाला जायचं, कधी कुठल्या देवाला जायचं, एवढं सगळं जाणून काय करायचं? असं वाटतंय का नाही वाटतंय? तर हेच महत्वाचं. नाही तर काय की आपल्याला समजत नाही की अरे यांचा गंध असा उभा का, यांचा गंध आडवा का, तर याच्या मागे पण तत्वज्ञान आहे. तर जर आपण न माहिती असता सगळीकडे गेलो तर कुठेच आपण टिकणार नाही. तर 99% लोकांना माहिती नसतं की कोणाचं तत्वज्ञान काय आहे. परंतु हे लोक इस्कॉनवरती एवढी टीका का करतात? तर आता हे जे तत्वज्ञान मी तुम्हाला सांगितलंय, भक्तांचं तत्वज्ञान आहे द्वैतवादाचं किंवा अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान. तर हे जे द्वैतवादाचं तत्वज्ञान हे फक्त इस्कॉनचं नाहीये, हे ब्रह्ममध्य संप्रदायांचं आहे, श्री संप्रदायाचं आहे, कुमार संप्रदायाचं आहे आणि रुद्र संप्रदाय. या चारही संप्रदायामध्ये जर जाऊन तुम्ही विचारलं की ईश्वर आणि जीव एक आहे का भिन्न आहे, तर ते नेहमी तुम्हाला भिन्न आहे हेच सांगतील. मग तुम्ही दक्षिण भारतामधल्या रामानुचार्य संप्रदायाकडे जा किंवा उत्तर भारतामध्ये जाऊन रुद्र संप्रदायामध्ये जा. परंतु प्रॉब्लेम काय, इस्कॉनला सोडून बाकीच्या संप्रदायामध्ये प्रचारच होत नाहीये. त्या लोकांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या जातीमधल्या लोकांना म्हणा किंवा आपल्या जवळच्या कम्युनिटीमध्येच ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये शिकवणूक पाठवतात. परंतु अशा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार इस्कॉन सारखं कोणी करत नाही. आपल्या इस्कॉन मध्ये काय की गावोगावी जाणं, शहरामध्ये प्रोग्राम घेणं, लोकांना अध्यात्माबद्दल सांगणं, त्याच्यामुळे इस्कॉन लगेच सगळ्या नजरेमध्ये येतं. आणि युट्यूबवरती पण इस्कॉनच्या भक्तांचे बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये ते मायावादाचं खंडन करतात. त्याच्यामुळे सगळे मायावादी जे आहेत ते इस्कॉनवरती नाव सांगतात की इस्कॉन संघटना ऐसी, इस्कॉन संघटना वैसी आहे. परंतु फक्त इस्कॉनचं मत नाहीये. आता मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग पाठवला होता, त्याच्यावरून क्लिअर झाले की तुकाराम महाराजांचं पण मत हेच होतं. जसं की जे आपल्या संतांनी वैष्णवाचार्यांनी सांगितलं की जर कोणी अद्वैतवादाबद्दल बोलत असेल किंवा मायावादाबद्दल बोलत असेल तर व्यक्तीने तिथून लगेच निघून जावं. तुकाराम महाराजांनी काय केलंय, तो विवेक सिंधू नावाच्या ग्रंथातून तो व्यक्ती प्रवचन करत होता, त्यांनी कानामध्ये बोटं घातले. त्याचा अर्थ हे खूप कंटेमिनेटिंग आहे. परंतु प्रॉब्लेम काय, तर हे मी काय सांगितलं की केवळ इस्कॉनची शिकवणूक नाहीये, चारही वैष्णव संप्रदायाची ही शिकवणूक आहे. किंवा डवरे माताजी तुम्ही कधी महानुभाव पंथाच्या पुस्तकांचा अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, अद्वैत का द्वैत? ठीक आहे, आता वाचन करा. तर चालेल, ठीक आहे. तर महानुभव मध्ये पण हेच आहे, सगळीकडे द्वैतच आहे. जे पण वैष्णव संप्रदाय आहेत सगळ्यांचा द्वैतवाद आहे किंवा परमोच्च तत्वज्ञान अचिंत्य भेदाभेद आहे. तर माझा सांगण्याचा मुद्दा काय, केवळ इस्कॉनचं तत्वज्ञान नाहीये, तुम्ही इतर वैष्णव आचार्यांचे पण पुस्तकं वाचू शकता, त्यांचं पण हेच तत्वज्ञान आहे. पण इस्कॉनवरती का टीका होते, कारण इस्कॉन प्रचार प्रसार करतोय म्हणून सर्वांच्या नजरेमध्ये येतो. हा झाला दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की नाही आहे, तर हे माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण याला म्हणतात संबंध ज्ञान. चैतन्य महाप्रभूंनी 3 गोष्टी सांगितल्या. शास्त्राच्या श्लोकांना 3 गटामध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक संबंध ज्ञान, दुसरं अभिधेय ज्ञान आणि तिसरं प्रयोजन ज्ञान. 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर संबंध म्हणजे मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझा आणि ईश्वराचा काय संबंध आहे, ही भौतिक प्रकृती काय आहे, ही भौतिक प्रकृती कसं कार्य करते, भौतिक प्रकृतीवरती नियंत्रण कोणाचं आहे, या सगळ्या ज्ञानाला म्हणतात संबंध ज्ञान. तर जोपर्यंत आपल्याला संबंध ज्ञान समजणार नाही की बाबा कृष्ण किती मोठी व्यक्ती आहे, की कृष्णापासून 3 विष्णू येतात, त्यांच्यापासून जगाचं सृजन घडतं, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण कृष्णाची रासलीला जर वाचली तर ती आपल्याला भौतिक नाही वाटणार. तेव्हा आपल्याला समजेल की ही कोणी साधारण व्यक्ती नाहीये. परंतु जर आपल्याला संबंध ज्ञान नसेल तर काय प्रॉब्लेम होईल की आपण कृष्णाला आपल्यासारखं समजायला लागू आणि त्याच्यासोबत आपण मत्सर करू की बाबा हा काय इतक्या स्त्रियांसोबत उपभोग करतोय, आणि मग जे मत्सरी लोक आहेत त्याच्यावरती टीका पण करतात, कारण त्यांच्याकडे संबंध ज्ञान नसतं. दुसरं आहे अभिधेय ज्ञान. अभिधेय म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी जो मार्ग आहे त्याला अभिधेय म्हणतात. जसे की आपला अभिधेय आहे भक्ती. आणि प्रयोजन म्हणजे भक्ती करून जे फळ मिळवायचंय, जसे की भगवंतांबद्दलचं प्रेम, त्याला म्हणतात प्रयोजन. तर या 3 संकल्पना आहेत, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर संबंध ज्ञान माहिती असल्याशिवाय भक्तीमध्ये किंवा कुठल्याही मार्गामध्ये समोर प्रगती करणं खूप कठीण आहे. फक्त लोकांनी सांगितलं म्हणून सोमवारी महादेवाला जायचं, शनिवारी हनुमानाला जायचं आणि कुठेतरी डोकं ठेवून यायचं, हे
ही भोळी भाबडी श्रद्धा झाली. पण जर खरंच सखोल प्रगती करायची असेल तर हे सगळे सिद्धांत आपल्याला माहिती असली पाहिजे. नाही तर समजणार आहे की समोरचे व्यक्ती काय सांगतात. मग बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे प्रभूजी तुमचं इस्कॉनचं पण भागवत सप्ताह आहे, बाजूला या महाराजाचा पण भागवत सप्ताह आहे, त्या महाराजाचा पण भागवत सप्ताह आहे, कुठे जरी जाऊन ऐकलं काय झालं, सगळीकडे तर एकच देव आहे असे लोक म्हणतात. परंतु बोलता बोलता तुम्हाला हे कळत नाही की सांगणारी व्यक्ती कुठे अद्वैताबद्दल बोलते आणि द्वैताबद्दल बोलते हे कळत नाही आपल्याला. जर आपण म्हणजे आपल्याला ऑलरेडी जर ज्ञान नसेल तर सगळं सारखंच वाटायला लागतं. परंतु इथं आपली गडबड होऊ शकते. जसे की चैतन्य चरितामृत मध्ये एक उदाहरण येतं. रघुनाथदास गोस्वामी सोबत एक ब्राह्मण येतात चैतन्य महाप्रभूला भेटण्यासाठी. तर रघुनाथदास गोस्वामी सोबत चालताना ते म्हणतात की मला पण महाप्रभूंना भेटायला जायचं, मला तुमच्या सोबत घ्या. आणि ते रघुनाथदास गोस्वामींची खूप सेवा करतात आणि निरंतर राम 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 असा जप करायचे ते ब्राह्मण. तर मग रघुनाथदास गोस्वामींना वाटतं की हा ब्राह्मण किती श्रेष्ठ आहे, कंटिन्युअस राम नामाचा जप करतोय, बिलकुल थांबत पण नाही. मग जेव्हा चैतन्य महाप्रभूच्या समोर येतात तेव्हा ते त्यांची ओळख करून देतात की महाप्रभू हे ब्राह्मण खूप महान आहेत, हे निरंतर रामनामाचा जप करतात, एक सेकंद पण थांबत नाहीत. तर चैतन्य महाप्रभूंनी त्या ब्राह्मणाला भाव पण दिला नाही आणि चैतन्य महाप्रभू त्याला बोलले पण नाही, फक्त रघुनाथदास गोस्वामीला बोलले. नंतर रघुनाथदास गोस्वामींना वाटले असं का केलं महाप्रभूंनी, एवढा महान भक्त आहे याच्याकडे लक्ष का दिलं नाही. तर नंतर त्यांना भक्तांनी समजावून सांगितलं की हा व्यक्ती वर राम 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 हे नाव जप करतोय, परंतु याच्या मनामध्ये विचार आहे की तो राम मला व्हायचंय किंवा मीच तो राम आहे. हा त्याचा अद्वैताचा सिद्धांत होता. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्याची मानसिकता ओळखली आणि त्याला काही भाव दिला नाही. तर हे इतकं महत्वाचं आहे. वर बघता सगळं अध्यात्म सारखं वाटतं पण सगळं सारखं नाहीये. तर हा एक मी तुम्हाला मुद्दा सांगितला.